फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. थेंब थेंब वाचवा मंत्र, फिनोलेक्सचं वापरा तंत्र. फिनोलेक्स ठिबक, नाव आहे विश्वासाचं, लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं, वचन आहे दर्जाचं. उजळेल ते न मातीचं. फिनोलेक्स ठिबक. आहा, थेंब पोचला मुळापाशी, धनधान्याच्या पिकल्या राशी. फिनोलेक्स ठिबक. निसर्गाचा चमत्कार मानला जाणाऱ्या गंगामाई रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात प्रकटली असल्याने येथील सर्वात मोठ्या काशी कुंडासह 14 कुंडांमध्ये पाणी ओसंडून वाहतंय. त्यामुळे भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. नमस्कार, मी या गावचा सरपंच आहे. आमच्या उन्हाळे गावामध्ये गंगा आणि गरम पाणी झरा ही 2 पर्यटन क्षेत्र आहेत. त्याच्यामुळं गावाला नाव लौकिक आहे. गाव राजापूर तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये त्याचे नाव लौकिक आहे. गरम पाणी झरा हा महालक्ष्मी मंदिराच्या खालून झरा वाहतो आणि हा कंटिन्यू वाहत राहतो. वर्षाचे 12 महिने कायम गरम पाणी असतं. लोक पहिली आंघोळ या गरम पाण्याची आंघोळ करतात, नंतर मग गंगेकडे जातात. अशी तिची आख्यायिका आहे. उन्हाळ्या गावचा नागरिक श्री प्रभाकर तुकाराम डोंगरे. आमच्या इथे राजापूर तालुक्यामध्ये पहिली हिमगिराची वकार होती. त्या हिमगिराच्या वकारीपासून इकडे वरती गलबत यायची त्या नदीमधून, आणि त्या नदीमधून गलबत आल्यानंतर तिथे गलबत उतरल्यानंतर तिथे इंग्रजांना शोध लागला त्या गरम पाण्याचा झरा कुठं आहे. त्याच्यानंतर ह्या गंगेसाठी शिवाजी महाराज 2 वेळा येऊन गेले. परत एकदा गंगा आली आहे. किती वर्षांनी म्हणजे 3 वर्षांनी येतेच ना गंगा. 3 वर्षांनी येते आणि तुम्ही दर 3 वर्षांनी येता इकडे. हा, जेव्हा माहित पडतं की गंगा आली आहे तर इकडे येता. बरं, गंगा आल्याच्या नंतर पाऊस लांबतो, ही खरी गोष्ट आहे का? हो, खरी खरी. हा, खरी. नाही तर पाऊस आला होता सगळ्या लांबवला ना गंगा आल्याबरोबर पाऊस गेला. बरं, इकडे गंगेच्या पाण्यामध्ये किंवा या उन्हाळ्या गाव म्हणजे गरम पाण्याचं जे कुंड आहे इकडे जरा आहे, तिथे आंघोळ केल्यामध्ये त्वचेचे रोग बरे होतात असे बरेच जण सांगतात. बरं, हे पाणी प्यायला पण जातं का? हो, पियाला नाही जात. हा, पण फक्त आंघोळ करायला मग त्वचेचे रोग बरे होतात. सो मित्रांनो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना इकडे. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात 2 ते 3 वर्षांनी गंगामाईचे आगमन होत असे. पण हल्ली काही वर्षांपासून ही गंगा 5 ते 6 महिन्यांनी पुन्हा येऊ लागल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. शासनाने या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी त्या सोयी सुविधा आजही अपूर्ण असल्याचं बोललं जातंय. परंतु जेव्हा जेव्हा राजापूर येथे गंगामाईचे आगमन होते त्यावेळी भाविक सोयी सुविधांचा विचार न करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी इथे येत असतात, कारण त्यांना येथे समाधान मिळत असे. अनेकांनी कोकण 24 तास जवळ बोलताना सांगितलं आणि गंगामाईचे येणे म्हणजे एक निसर्गाचा चमत्कार आहे असं म्हणालेत. आता पाहूया राजापूर येथील गंगा आणि त्यातील सर्व पाणी भरलेली कुंडांची एक झलक खास कोकण 24 तासच्या दर्शकांसाठी. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगा तीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगा तीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची 14 कुंड असून गंगा प्रकट होताच ही कुंड भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्या शेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरुण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगवेगळी नावे असून त्यातील काशी कुंड हे सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे गंगा स्नानाची ही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते. तर मित्रांनो, आताच उन्हाळे गावच्या ग्रामपंचायतीच्या इथे उतरलो. उन्हाळे गावची जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मी देवी,
तिथे दर्शन घेतलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि गरम पाण्याचे जे झरे आहेत तिथे देखील जाऊन थोडंसं डोळ्याला पाणी लावून आणि थोडंसं तिथलं पाणी प्यायलं. मित्रांनो, इथलं पाण्याचं काही चमत्कार आहे मला देखील माहीत नाही पडलं, पण पाणी एकदम पिण्यायोग्य आहे आणि गोड पाणी आहे. गरम असून गोड पाणी आहे, त्याला गंधकाचा एवढा वास काही येत नाही. पण या जागेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ते आपल्याला हे सगळं ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे सगळं आपले भाऊजी सांगणार आहेत. नमस्कार. आता आपण उन्हाळे ग्रामपंचायतमध्ये उन्हाळे गरम पाण्याचा जे कुंड आहे तिथे आता आपण आलेलो आहोत. त्याला ऐतिहासिक वारसा आहे या कुंडाला. हे कुंड 12ही महिने चालू असतं, म्हणजे याचा जो प्रवाह आहे गरम पाण्याचा हा 12ही महिने चालू असतो. त्याच्यानंतर इथे एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. हा महालक्ष्मीच्या मंदिराच्या खालून हा झऱ्याचा मार्ग आहे. त्याच्यानंतर पूर्वी इथे इंग्रजांची वखार होती. त्याच्यामध्ये इंग्रजांनी ह्या ठिकाणी मोठी गलबत त्यांची लागायची इंग्रजांची आणि ह्या ठिकाणी ते उतरायचे. नंबरला कर्नाटक कावेरी 10 सर्वात महत्त्वाचं कुंड, पहिलं 14 कुंड सर्वात महत्त्वाचं कुंड आहे. आता गंगा यायचा जायचा राहायचा निश्चित कालावधी नाही, अनिश्चिततेने भरलेलं आहे. पण सरासरी 1.5 ते 2 वर्षांनी सरासरी गंगा येते. गंगामाईचं दर्शन झालं आहे आणि बऱ्यापैकी सगळे कुंड आम्ही तपासून बघितले. आम्हाला इकडच्या जाणकारांनी सांगितलं की जे खालच्या स्तरावर जी कुंड असतात त्याच्यामध्ये एक आमच्या इकडे असं काही अफवा पडलं की गंगा आले म्हणून. परवा पेपरला वाचलं आम्ही गंगा आले. अच्छा. मे महिन्यानंतर गंगा येते, कारण यावेळेला आधी झाले. अच्छा, आधीच झाले. बरेच असे भाविक येतात, खूप लांब लांबवरून येतात. तर इकडे आपल्याबरोबर कोल्हापूरवरून देखील आपले एक गृहस्थ आहेत. नाव सांगा साहेब. संदीप पांडुरंग तळेकर, कोल्हापूर मार्केट जाधव आहे. पहिल्या वर्षी झाले आम्ही. पहिल्या वर्षी कसं काय माहित पडलं की गंगा आले म्हणून? परवा पेपरला वाचलं आम्ही गंगा आले. अच्छा. मे महिन्यानंतर गंगा येते, कारण या तुम्हाला तुमचा अनुभव काय होता इकडचा? खूप सुंदर. म्हणजे आपण मित्रांनो राजापूरच्या गंगेच्या तीर्थक्षेत्रावरती आलो होतो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार.
कुठून आलात? देवरुख. देवरुख. होय संगमेश्वरचे? होय. अरे वा, काय नाव तुमचं? गीता फटकरे. अरे वा, थँक्यू. हा, खूप छान छान आहे तुमचं चॅनल, आम्ही बघतो. थँक्यू. खाली छोटं दे ना. हे गंगाच आहे ती. राजापूरला गंगा येते ना, ते मुख्य प्रवाह इकडे समजला जातो. म्हणजे या ठिकाणी गंगा येते पहिली, त्याच्यानंतर 14ही कुंडांमध्ये पाणी भरतं असं सांगितलं जातं. सो इकडे बरेच भाविक आहेत ना, पाणी भरून येतात, आपल्या घरी घेऊन जातात. आणि इथलं पाणी आता मी थोड्या वेळपूर्वी पिऊन बघितलं, अतिशय म्हणतात ना गोड चव असलेलं पाणी आहे. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.